नमस्कार मित्रांनो, या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. कथेला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग कथेला सुरुवात करूया. माझं नाव राहुल. मी स्वभावाने जरा शांत, सरळ आणि आपल्याच कामात मग्न राहणारा मुलगा. एका मध्यमवर्गीय कुटुंबात लहानाचा मोठा झाल्यामुळे नात्यांची किंमत आणि घराची जबाबदारी काय असते हे मला चांगलंच ठाऊक होतं. 2 वर्षापूर्वी माझं लग्न निकितासोबत झालं. जेव्हा आमचं लग्न ठरलं तेव्हा मला वाटलं होतं की माझ्याही आयुष्यात आता सुखाचे दिवस येतील. कोणाची तरी सोबत असेल, सुखदुःख शेअर करायला हक्काचा माणूस असेल. निकिता दिसायला खूप सुंदर होती, पण तिचा स्वभाव माझ्यापेक्षा अगदी टोकाचा वेगळा होता. तिला घरात राहण्यापेक्षा बाहेर फिरणं, मित्रमैत्रिणीसोबत पार्ट्या करणं आणि सोशल मीडियावर सतत लाईव्ह राहणं यात जास्त रस होता. सुरुवातीचे काही महिने मी विचार केला की नवीन लग्न झाले, वय लहान आहे, हळूहळू तिला संसाराची समज येईल. पण दिवस जसे पुढे सरकत होते तसं आमच्या दोघांमधील अंतर कमी होण्याऐवजी आणखीच वाढत चाललं होतं. ती घरच्या कोणत्याही जबाबदारीकडे लक्ष देत नव्हती. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तिच्या हातात फक्त मोबाईल असायचा. ऑफिसमधून आल्यावरही ती माझ्याशी 2 शब्द नीट बोलायची नाही. अनेकदा मला या मोठ्या घरात राहूनही प्रचंड एकटं आणि हताश वाटायचं. मी तिच्यासाठी काय कमी पडलोय हाच प्रश्न मला रोज पडायचा. अशाच एका कठीण काळात एके दिवशी निकिताच्या आई म्हणजेच माझ्या सासूबाई लता आई आमच्या घरी राहायला आल्या. लता आईंना पाहिलं की मनात एक वेगळाच आदर निर्माण व्हायचा. त्या अत्यंत समजूतदार, शांत आणि प्रेमळ स्वभावाच्या होत्या. त्यांनी आमच्या घरात पाऊल ठेवल्याच्या पहिल्याच दिवशी इथलं वातावरण चांगलंच नोटीस केलं होतं. निकिताची वागणूक कशी आहे, ती माझ्याशी कशी बोलते, हे त्यांच्या नजरेतून सुटलं नव्हतं. निकिता सकाळी उठून स्वतःचा डबा घेऊन ऑफिसला निघून जायची, पण नवरा घरात आहे, त्याला वेळेवर चहा, नाश्ता मिळतोय की नाही याची तिला साधी काळजीही नसायची. शनिवारचा दिवस होता. निकिता नेहमीप्रमाणे सकाळीच कोणाचा तरी फोन आला म्हणून बाहेर पळाली होती. मी हॉलमध्ये सोफ्यावर बसून लॅपटॉपवर ऑफिसचं काहीतरी काम करत होतो, पण माझं लक्ष कामात लागत नव्हतं. मनात एक अनामिक अवस्था होती. तेवढ्यात लता आई किचनमधून बाहेर आल्या. त्यांच्या हातात गरम चहाचे 2 कप होते. त्यांनी एक कप माझ्या पुढ्यातील टेबलवर ठेवला आणि त्या माझ्या शेजारी सोफ्यावर बसल्या. राहुल, आज वीकेंड आहे ना, मग आज ऑफिसला नाही गेलास? आणि निकिता सकाळीच कुठे गेली मला नीट बोललीही नाही. लता आईने अत्यंत मायेने आणि काळजीच्या स्वभावाने विचारलं. मी लॅपटॉपवरून नजर हटवली आणि चेहऱ्यावर एक खोटं उष्ण हसू आणत म्हणाल्या, नाही आई, आज सुट्टी आहे. निकिताच्या काही जुन्या मैत्रिणी शहरात आल्या आहेत, तर ती त्यांनाच भेटायला बाहेर गेली. इथे येईल संध्याकाळपर्यंत. माझं उत्तर ऐकून लता आईंनी एक दीर्घ श्वास घेतला. त्यांनी माझ्या चेहऱ्यावरील ते खोटं हसू आणि डोळ्यांमधील लपवलेली उदासी क्षणात ओळखून घेतली. एका आईची नजर कधीच चुकत नाही, मग ती स्वतःची आई असो वा सासू. त्यांना मनोमन समजलं होतं की मी या संसारात आतून किती एकटा पडलोय आणि माझी मुलगी या मुलाला अजिबात आनंद देऊ शकत नाही. त्यांनी हळूच आपला हात पुढे केला आणि माझ्या खांद्यावर ठेवला. त्यांच्या त्या स्पर्शात एक वेगळीच ऊब होती, जी मला बऱ्याच दिवसांनी जाणवली होती. माफ कर बाबा मला. निकिता माझी मुलगी आहे, पण तिने असं वागायला नकोय. मी तिला लहानपणापासून पाहिलंय. ती थोडी हट्टी आहे, पण लग्नानंतर मुलीने नवऱ्याचा, त्यांच्या आवडीनिवडीचा विचार करायला हवा. इथे तर उलटच चाललंय. तू दिवसभर राबतोस आणि ती मात्र स्वतःच्या विश्वास मस्त असते. मला तुझी ही अवस्था बघवत नाही रे, लता आई भावूक होऊन म्हणाल्या. त्यांच्या आवाजात निकिताबद्दलचा राग कमी आणि माझ्याबद्दलची सहानुभूती जास्त होती. त्यांचे हे शब्द ऐकले आणि माझ्या मनाचा बांध जणू फुटायला आला. इतक्या दिवसात मला समजून घेणारं, माझ्या पाठीवर मायेचा हात ठेवणारं या घरात कोणीच नव्हतं. मी फक्त मान खाली घालून शांत बसलो. लता आई पुढे म्हणाल्या, राहुल, तू अजिबात काळजी करू नकोस. मी असेपर्यंत तुला घरात कोणत्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही. निकिता जी कर्तव्ये विसरली ती मी या घरात राहून पूर्ण करेन. तुला हवं नको ते सगळं मी पाहीन. त्यांच्या या आश्वासक शब्दांनी माझ्या मनावरचा खूप मोठा भार हलका केला. मला असं वाटलं की या संपूर्ण जगात शेवटी कोणीतरी एक माणूस असा आहे ज्याला माझी काळजी आहे, ज्याला माझ्या सुखाची फिकर आहे. त्या दिवशी सकाळी चहा पिता पिता
आमच्यात झालेल्या या संवादाने माझ्या आणि लता आईंच्या नात्यात एक वेगळा जिव्हाळा निर्माण केला होता. एका नव्या, भावनिक आणि सुंदर नात्याची ही केवळ पहिली पायरी होती, ज्यांची कल्पना आम्हा दोघांनाही नव्हती. त्या शनिवारच्या सकाळनंतर आमच्या घरातील वातावरण हळूहळू बदलू लागलं होतं. निकिता तिच्याच विश्वात व्यस्त असायची, पण आता मला त्याचं पूर्वीसारखं वाईट वाटत नव्हतं. कारण जेव्हा जेव्हा मी ऑफिसमधून थकून भागून घरी यायचो, तेव्हा दारात लता आई माझ्या हसऱ्या चेहऱ्याने स्वागत करायच्या. घरात पाऊल ठेवताच गरम पाण्याचा तांब्या आणि हातात पाय पुसायला टॉवेल माझ्या हातात असायचा. निकिता असताना मला कधी या गोष्टीची सवय नव्हती, त्यामुळे लता आईची ही माया माझ्या मनावर एक वेगळा सुखाचा दिलासा देऊन जायची. काही दिवसानंतर निकिताच्या ऑफिसमधून तिला एका मोठ्या प्रोजेक्टसाठी आठवडाभरासाठी शहराबाहेर जावं लागणार होतं. तिने नेहमीप्रमाणे अगदी कॅज्युअल भाषेत मला सांगितलं, राहुल, मी पुढच्या आठवड्यासाठी बँगलोरला चालले आहे. ऑफिसची ट्रिप आहे. आई इथेच आहे. सो तुम्हाला मॅनेज करायला काही प्रॉब्लेम येणार नाही. तिने एकदाही विचारलं नाही की मला तिची आठवण येईल का किंवा मला कसं वाटेल. ती बॅग भरून निघून गेली. आता या मोठ्या घरात फक्त मी आणि लता आई दोघेच उरलो होतो. निकिता गेल्यावर सुरुवातीला मला थोडं अवघडल्यासारखं वाटलं, पण लता आईंनी तो संकोच क्षणात दूर केला. त्या रोज सकाळी लवकर उठून माझ्या आवडीचा नाश्ता बनवायच्या. मी ऑफिसला निघताना माझा डबा प्रेमाने पॅक करून द्यायच्या. मला आठवते, लग्नानंतर पहिल्यांदाच मला घरच्या जेवणाची खरी चव चाखायला मिळत होती. दुपारी ऑफिसमध्ये डबा उघडला की त्यातल्या भाजीच्या सुवासासोबतच मला लता आईच्या मायेची जाणीव व्हायची. माझे ऑफिसचे मित्रही म्हणायचे, काय राहुल, आजकाल डब्याला भारीच मेजवानी असते तुझ्या. मी फक्त हसून विषय टाळायचो, पण मनात एक वेगळीच कृतज्ञता असायची. खरा बदल घडायचा तो संध्याकाळी. मी साधारण 7 वाजता घरी यायचो. फ्रेश होऊन हॉलमध्ये आलो की लता आई माझ्यासाठी गरमागरम चहा किंवा कॉफी घेऊन यायच्या. मग सुरू व्हायचा आमच्या गप्पांचा सिलसिला. आम्ही दोघं सोफ्यावर समोरासमोर किंवा शेजारी बसून तासनतास बोलत राहायचो. मी त्यांना माझ्या ऑफिसमधली राजकारण, कामाचा ताण आणि माझ्या मित्राबद्दल सांगायचो. त्या अगदी लहान मुलासारखं कौतुकाने आणि लक्ष देऊन माझं सगळं ऐकून घ्यायच्या. बदल्यात त्या मला त्यांच्या गावाच्या आठवणी, त्यांच्या तरुणपणाच्या गोष्टी आणि त्यांनी पाहिलेले चढ उतार सांगायच्या. एक दिवस संध्याकाळी बाहेर हलकी रिमझिम सुरू होती. मी आणि लता आई गॅलरीत उभे राहून चहा पित होतो. वातावरणात एक छान गारवा होता. बोलता बोलता लता आईचा चेहरा अचानक गंभीर झाला. त्यांनी चहाचा कप खाली ठेवला आणि माझ्याकडे पाहत म्हणाल्या, राहुल, अनेकदा रात्री मला झोप येत नाही रे. मनात सतत एकच विचार येतो की देवाने तुला इतका चांगला, गुणी स्वभाव दिलाय, जो मुलगा संपूर्ण घराला सुखात ठेवू शकतो. त्याला स्वतःला मात्र घरातून साधं प्रेमही मिळत नाही. निकिताने तुझा हा हिऱ्यासारखा स्वभाव ओळखायला हवा होता. तिने तुझी काळजी घ्यायला हवी होती, पण ती नशीबवान नाही की तिला तुझी किंमत कळाली. लता आईच्या आवाजात एक वेगळीच आर्द्रता होती. जणू काही त्या माझ्या दुःखात स्वतःचा वाटा शोधत होत्या. त्यांचे ते शब्द ऐकून माझ्या काळजाचा ठाव सुटला. मी त्यांच्या अगदी जवळ गेलो आणि म्हणालो, आई, तुम्ही असा विचार करू नका. सुरुवातीला मला खूप वाईट वाटायचं. मी रात्री एकटाच विचार करत बसायचो. पण जेव्हापासून तुम्ही या घरात आलात ना, मला कधी निकिताची कमतरता भासलीच नाही. तुम्ही मला जो मानसिक आधार दिलाय, जी माया दिली, ती माझ्यासाठी खूप मोठी आहे. मला आता एकटेपणा जाणवत नाही, कारण माझ्या सुखदुःखात भागीदार व्हायला तुम्ही माझ्यासोबत आहात. माझं हे बोलणं ऐकून लता आईंच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांनी अत्यंत भावनिक होऊन माझ्या चेहऱ्याकडे पाहिलं. त्या क्षणी त्यांच्या डोळ्यात सासूचा आदर तर होताच, पण त्यांच्यासोबत एका स्त्रीची ओढ आणि अथांग प्रेमही स्पष्ट दिसत होतं. त्यांनी हळूच आपला हात माझ्या गालावर ठेवला. त्यांचा तो मऊ, उबदार हाताचा स्पर्श माझ्या संपूर्ण शरीरात एक वेगळीच शिरशिरी आणून गेला. आम्ही दोघेही एकमेकांच्या डोळ्यात पाहत शांत उभे होतो. त्या शांततेत शब्दाची गरजच उरली नव्हती. आमच्यातलं सासू जावयाचं नातं कधी मागे सुटलं आणि आम्ही एकमेकांच्या मनाच्या किती जवळ आलो हे आम्हा दोघांनाही समजलं नव्हतं. ही जवळीक आता एका नव्या वळणावर येऊन ठेपली होती. तो आठवडा कसा सरकला आम्हा दोघांनाही समजलं नाही. निकिता शहराबाहेर गेल्यामुळे घरात एक वेगळी शांतता आणि संथपणा आला होता. पण या शांततेत
एक अनामिक सुखाचा गोडवा होता. रोज संध्याकाळी एकत्र चहा पिणं, रात्री उशिरापर्यंत गप्पा मारणं हा आता आमच्या दिनक्रमाचा एक महत्त्वाचा भाग बनला होता. आमच्यातील संवाद आता फक्त घरगुती गोष्टीपुरता मर्यादित राहिला नव्हता, तर आम्ही एकमेकांच्या मनातील अगदी खोलवरच्या भावना, अपूर्ण राहिलेलं स्वप्न आणि एकाकीपणा एकमेकांसमोर मनमोकळेपणे मांडू लागलो होतो. त्या रात्री बाहेर खूप मुसळधार पाऊस पडत होता. पावसाचा आवाज इतका मोठा होता की घरातील इतर सर्व आवाज त्यात विरून गेले होते. अचानक रात्रीच्या सुमारास वीज गेली आणि संपूर्ण घरात एक गडद अंधार पसरला. मी हॉलमध्ये सोफ्यावर बसून मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात काहीतरी पाहत होतो. तेवढ्यात लता आई त्यांच्या खोलीतून बाहेर आल्या. अंधारामुळे त्यांचा पाय घसरू नये म्हणून मी पटकन उठलो आणि मोबाईलचा प्रकाश त्यांच्या दिशेने केला. आई, काळजीपूर्वक या, वीज गेली आहे आणि बाहेर पाऊस खूप जास्त आहे, मी म्हणालो. त्या हळूहळू चालत हॉलमध्ये आल्या आणि माझ्या शेजारी सोफ्यावर बसल्या. विजेच्या कडकडाटामुळे आणि खिडकीतून येणाऱ्या थंड वाऱ्याच्या झुळकीमुळे वातावरण अधिकच गंभीर वाटत होतं. मोबाईलचा तो मंद प्रकाश आमच्या दोघांच्या चेहऱ्यावर पडत होता. मी पाहिलं, लता आईच्या चेहऱ्यावर आज एक वेगळीच अस्वस्थता आणि भावुकता होती. राहुल, खूप भीती वाटते रे, कधी कधी या अंधाराची आणि शांततेची, त्या अगदी हळू आवाजात म्हणाल्या. मी आहे ना आईसोबत, तुम्ही काळजी करू नका, वीज येईल थोड्या वेळात, मी त्यांना धीर देत म्हणालो आणि नकळत माझा हात सोफ्यावर असलेल्या त्यांच्या हातावर विसावला. माझा हात त्यांच्या हातावर पडतात त्या दचकल्या नाहीत, उलट त्यांनी त्यांचा दुसरा हात माझ्या हातावर ठेवून तो हळूच दाबला. त्यांचा तो स्पर्श कमालीचा उबदार आणि आश्वासक होता. त्या माझ्या आणखी जवळ सरकल्या, इतक्या जवळ की मला त्यांच्या श्वासोश्वासाची गती स्पष्ट ऐकू येत होती. राहुल, लता आईचा आवाज खूप हळवा आणि थरथरणारा होता. गेल्या अनेक वर्षात मला कोणी असं स्वतःचं मानून जवळ केलं नाही रे. निकिताचे बाबा गेल्यानंतर मी फक्त कर्तव्य म्हणून जगले आणि जेव्हा निकिताचं लग्न तुझ्याशी करून दिलं तेव्हा वाटलं होतं की ती सुखाचा संसार करेल, पण तिने तुला कधीच समजून घेतलं नाही. तिने तुला जो त्रास दिलाय, तो एकटेपणा दिलाय, त्याचं पाप मला टोचत राहतं. मला नेहमी वाटायचं की मी तुझा हा एकटेपणा कसा दूर करू, तुला ती सगळी सुख, तो आनंद कसा देऊ, जो तुझा हक्क आहे. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते. ते अश्रू केवळ दुःखाचे नव्हते, तर त्यात माझ्याबद्दल अपार माया, काळजी आणि एका स्त्रीची भावनिक ओढ पूर्णपणे मिसळलेली होती. त्यांच्या त्या शब्दाने माझ्या मनाचा सगळा संयम सुटला. ज्या सुखासाठी, ज्या आपुलकीच्या स्पर्शासाठी मी गेली 2 वर्षे असुसलो होतो, ती माया आज मला लता आईच्या रूपात मिळत होती. आई, रडू नका, तुम्ही मला जो मानसिक आधार दिलाय तो माझ्यासाठी या जगातील सर्वात मोठं सुख आहे, मी भावनिक होऊन म्हणालो आणि मी त्यांना जवळ ओढलं. त्यांनीही कोणता संकोच न बाळगता माझं शरीर स्वतःकडे खेचून घेतलं आणि मला कवेत घेतलं. त्यांनी माझं डोकं आपल्या छातीशी लावलं. तो स्पर्श केवळ एका सासूचा नव्हता, तर तो 2 अत्यंत एकट्या, भावना उपाशी असलेल्या मनांचा एकमेकांना दिलेला उबदार आधार होता. त्यांच्या केसांचा सुगंध, त्यांच्या शरीराची ऊब माझ्या मनात साठत गेली. त्यांनी माझ्या पाठीवरून केसातून अत्यंत प्रेमाने हात फिरवला. त्या अंधाऱ्या पावसाळ्यात रात्री आमच्यातील सर्व सामाजिक भिंती, सर्व अंतर पूर्णपणे मिटून गेली. आम्ही दोघे एकमेकांच्या श्वासात, एकमेकांच्या मिठीत पूर्णपणे हरवून गेलो होतो. तो एक असा क्षण होता जिथे कोणतीही वासना नव्हती, तर फक्त आणि फक्त एकमेकांना सुखाचा परम आनंद देण्याची, एकमेकांचे अश्रू पुसण्याची आणि मनाचा एकटेपणा कायमचा मिटवण्याची तीव्र भावना होती. त्या रात्री लता आईंनी मला जे आत्मिक सुख आणि मानसिक समाधान दिलं, ते माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर आणि अविस्मरणीय सुख होतं. आम्ही दोघांनी एकमेकांच्या भावनांना पूर्णपणे शरण गेलो होतो. त्या भावनिक आणि पावसाळ्याच्या रात्रीनंतर आमच्या दोघांच्या आयुष्याला एक संपूर्णपणे वेगळंच वळण मिळालं होतं. सकाळी जेव्हा पूर्वेकडे तांबडं फुटलं आणि घरांमध्ये सूर्यप्रकाश पसरला, तेव्हा आमच्या नात्यात कोणताही संकोच किंवा पश्चाताप नव्हता. उलट आमच्या चेहऱ्यावर एक वेगळंच आत्मिक समाधान आणि शांतता होती. आम्ही दोघांनीही एकमेकांचा एकटेपणा दूर केला होता आणि त्या बदल्यात मिळालेला तो परमसुखाचा आनंद आमच्या मनाला एक नवी उभारी देऊन गेला होता. आता आमच्यात एक असं गुपित नातं तयार झालं होतं, ज्यामध्ये कमालीचा आदर, कमालीची माया
आणि एकमेकाबद्दलची तीव्र ओढ होती. 2 दिवसानंतर निकिता बेंगलोरच्या ट्रिपवरून परत आली. घरात पाऊल ठेवता तिच्या नेहमीच्या तक्रारी सुरू झाल्या. किती ट्रॅफिक होतं बाहेर, खूप थकले मी, असं म्हणत तिने तिची बॅग सोफ्यावर फेकली. नेहमीप्रमाणे तिने मला साधी मिठी मारली नाही की मी कसा होतो हे विचारण्याची तसदीही घेतली नाही. पण आश्चर्य म्हणजे यावेळी मला तिच्या या वागण्याचं अजिबात वाईट वाटलं नाही. पूर्वी तिचं हे दुर्लक्ष करणं माझ्या काळजाला चटके देऊन जायचं. पण आता माझ्या पाठीशी लता आईचा तो उबदार आणि खंबीर पाठिंबा होता. जेव्हा जेव्हा निकिता माझ्याशी फटकून वागायची तेव्हा लता आई स्वयंपाकघरातून किंवा दुरून माझ्याकडे पाहायच्या आणि त्या एका नजरेत मला जगातील सगळं सुख मिळून जायचं. दिवस हळूहळू पुढे सरकत होते. निकिताच्या वागण्यात काहीच बदल होत नव्हता. उलट तिचे घराबाहेर राहणं आणि मित्रांसोबत पार्ट्या करणं अधिकच वाढलं होतं. एक दिवस तर तिने हद्दच केली. ऑफिस सोडून ती तिच्या मित्रासोबत लेट नाईट पार्टीला गेली आणि रात्रीचे 2 वाजले तरी घरी आली नव्हती. मी आणि लता आई दोघेही हॉलमध्ये तिची वाट पाहत काळजीत बसलो होतो. शेवटी रात्री 2:30 वाजता निकिता दारात आली. तीही दारूच्या नशेत झुलत. तिच्यासोबत तिचा एक मित्र तिला सोडायला आला होता. हे सगळं पाहून लता आईंचा संयम सुटला. त्यांच्या डोळ्यात आपल्याच मुलीबद्दल प्रचंड राग आणि घृणा दाटून आली. त्यांनी निकिताचा हात धरला आणि तिला थेट आपल्या खोलीत नेलं. निकिता, हे काय चाललं आहेस तू? तुला साधी लाज वाटत नाही का? इतका चांगला देवासारखा नवरा तुला मिळालाय, जो तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करतोय, तुझा आदर करतोय, आणि तू तू त्याला घरात साधं सुख देऊ शकत नाहीस, त्यांच्याशी नीट बोलू शकत नाहीस, उलट रोज रात्री अशी बाहेर फिरत असते. लता आईचा आवाज संपूर्ण घरात घुमत होता. निकिताने नशेतच उत्तर दिलं, आई, तू माझ्या पर्सनल लाईफमध्ये पडू नकोस. राहुल खूप बोरिंग माणूस आहे. मला त्याच्यासोबत या घरात घुसमटल्यासारखं वाटते. मला माझं आयुष्य माझ्या पद्धतीने जगू दे. पर्सनल लाईफ. लता आईचा राग आता अनावर झाला होता. त्यांनी निकिताच्या गालावर एक जोरदार चपराक लगावली. जर तुला हे आयुष्य बोरिंग वाटत होतं तर लग्न का केलंस? राहुलने तुला नेहमी एक राणीसारखं जपलं, पण तुझी लायकी नाही त्याच्या प्रेमाची. तू एका हिऱ्याची किंमत शून्य केलीस. दुसऱ्या दिवशी सकाळी निकिताची नशा उतरली तेव्हा तिने माफी मागण्याऐवजी घरात मोठा गोंधळ घातला. तिने स्पष्ट सांगितले की तिला या संसारात आता राहायचं नाही. तिला घटस्फोट हवा आहे. मला वाटलं होतं की लता आई निकिताची बाजू घेतील किंवा मला समजावतील, पण तिथे उलटच घडलं. लता आई माझ्या शेजारी खंबीरपणे उभ्या राहिल्या. त्यांनी निकिताकडे पाहिलं आणि अत्यंत शांत पण करड्या आवाजात म्हणाल्या, निकिता, जर तुला राहुलची किंमत नसेल तर तू आज आणि या क्षणी या आयुष्यातून आणि घरातून निघून जा. पण लक्षात ठेव, आजनंतर माझा आणि तुझा आई मुलीचा संबंध संपला. मी अशा मुलीची आई म्हणून समाजात मान खाली घालू शकत नाही, जी एका चांगल्या माणसाचं आयुष्य उद्ध्वस्त करते. निकिताने रागाच्या भरात आपली बॅग भरली आणि ती घर सोडून कायमची निघून गेली. घरात पुन्हा एकदा शांतता पसरली. पण ती शांतता दुःखाची नव्हती, तर एका नव्या सुरुवातीची होती. निकिता गेल्यावर मी सोफ्यावर डोक्याला हात लावून बसलो होतो. माझ्या डोळ्यातून नकळत अश्रू आले. मला वाटले की माझा संसार मोडला. पण त्याचवेळी लता आई माझ्या शेजारी आल्या. त्यांनी मला घट्ट जवळ घेतलं आणि माझं डोकं आपल्या खांद्यावर ठेवलं. राहुल, रडू नकोस बाबा. जे झालं ते चांगल्यासाठी झालं. ती मुलगी तुला कधीच सुख देऊ शकली नसती. पण तू स्वतःला एकटं समजू नकोस. जोपर्यंत माझ्या शरीरात श्वास आहे तोपर्यंत मी तुझी साथ सोडणार नाही. समाज काय म्हणेल, जग काय बोलेल, मला त्याची साधी पर्वा नाही. माझ्यासाठी तुझं सुख आणि तुझा आनंद सर्वात महत्त्वाचा आहे. लता आईने माझ्या डोळ्यातील अश्रू पुसत सांगितलं. त्यांच्या त्या शब्दांनी मला जगण्याची एक नवी उमेद दिली. आम्ही दोघांनीही जगाचा विचार करणं सोडून दिलं होतं. काही नाती ही कायदेशीर कागदावर किंवा रक्ताच्या नात्यावर ठरत नसतात, तर ती 2 मनाच्या विश्वासावर आणि भावनिक ओढीवर टिकून असतात. निकिता गेली असली तरी लता आईच्या रूपाने मला एक अशी जीवनसाथी, एक असा हक्काचा माणूस मिळाला होता, ज्याने मला प्रेमाचा, आदराचा आणि सुखाचा अर्थ समजावून सांगितला होता. आम्ही दोघेही आता त्या एकाच घरात एकमेकांचा कायमचा आधार बनून एका नव्या आणि सुंदर भविष्याकडे पाहत आनंदाने जगू लागलो होतो. धन्यवाद.